सीएनजी ची रांग पाहून झाले सगळे दंग। नमस्कार मित्रांनो, मी सिद्ध्या गायकवाड। चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। गाडीमध्ये सीएनजी ची कमतरता भासत असल्यामुळे मी निघालो पेट्रोल पंपावर। सीएनजी भरण्यासाठी आलेल्या गाड्यांची रांग पाहून डोळे फिरू लागले। गाड्यांचा तापा पाहून आंध्राचे पिक्चर आठवू लागले। सीएनजी वरची गाडी घेणे म्हणजे भिकाऱ्यासारखी गोष्ट झाली। अशी रांग पाहून पुढच्या वेळेस जेवण्यासाठी डबा घेऊन यावा लागेल। एका मागे एक सरकता सरकता एक तास गेला। थोडी थोडी गाडी पुढे घेत घेत तहान लागली। तसं तर इथं आजूबाजूला कुठले हॉटेल वगैरे काही नव्हतं, पण काही वेळाने एक चायची टपरी गाठली आणि चाय प्यायला गेलो। पहिले तर बापूला विचारलं नाश्त्याला काही आहे का। बापू म्हणले ओनली चाय। बापूला चहाची ऑर्डर देताच बापूने लगेचच आपल्याला 2 चहा आणून दिल्या। काही हरकत नाही, अशा वाळवंटामध्ये आपल्याला चहा तर भेटला, पण चहाची क्वालिटी माझा चेहराच सांगू शकतो तुम्हाला। चला एकदाचा चहा तर पिऊन झाला, पण मित्रांनो समोर पाहिले असता गाड्याची अथांग रांग पाहून कधी इथून एकदाचा मोकळा होतो असं वाटायला लागलं। चहा पिल्यामुळे अंगामध्ये थोडी सुस्ती आली होती, म्हणून थोडासा आराम करू लागलो। पाहता पाहता 2 तास कुठे गेले काही समजलंच नाही। तेवढ्यातच असं कळालं की सीएनजी कधीही संपू शकते। मग थोड्याच वेळामध्ये पेट्रोल पंपावर एंट्री केली आणि मनाला थोडासा दिलासा भेटला। मग चेक केलं सीएनजी भरण्यासाठी प्रेशर आहे की नाही। प्रेशर पण 100च्या आतच होते। ज्या वेळेची आतुरतेने वाट पाहत होतो ती वेळ आलेली आहे। गरमीच्या धारा सोसून सीएनजी भरला बाप्पा एकदा। सीएनजी भरल्याच्या नंतर जस काय मी गड किल्ला जिंकलाय असं वाटू लागले। प्रेशर कमी असल्यामुळे टँक फुल झाला नव्हता। मी सीएनजी भरून निघल्यावर सुद्धा गर्दी अशीच चालू होती। बसा बोंबलेत आपल्याला काय करायचंय म्हणून मी निघालो। चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, पण फॉलो करायला विसरू नका।